मंडळी, महाशिवरात्र आली की निशित काळ काय आहे बघा बरं, असं म्हटलं जातं. कॅलेंडरवर सुद्धा निशित काळ दिलेला असतो आणि त्या निशित काळामध्ये पूजा उपासना महादेवांची करावी असं म्हटलं जातं. पण हा निशित काळ म्हणजे नक्की काय? या काळाला एवढं महत्त्व का आहे सांगते ऐका. महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवांचे परमतेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय होतं आणि हा जो मध्यरात्रीचा काळ असतो ना, त्यालाच निशित काळ असं म्हटलं जातं. बरं, हा कसा काढला जातो? सूर्यास्त ते सूर्योदय एक रात्र आणि त्या रात्रीचे 4 समान भाग केले जातात, म्हणजे ज्याला आपण 4 प्रहर म्हणतो. दुसरा आणि तिसरा प्रहर जिथे एकमेकांना भेटतात तो मधला भाग म्हणजे निशित काळ असतो. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर सूर्यास्त ते सूर्योदयाच्या मधला बरोबर मध्यकाळ असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि याच काळात भगवान शिवशंकराचं शिवतत्व पृथ्वीवर सक्रिय असतं असं म्हणतात. आणि म्हणूनच या काळामध्ये केलेली उपासना, पूजा, आराधना, जप हे सगळं भगवान शिवशंकरांपर्यंत पोहोचतं आणि भक्ताला त्याचा लाभ होतो. मग आता यंदा 15 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्र. तर निशित काळ काय असणार आहे यासाठी आपल्या चॅनेलवर जा आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा.